आता एक छोटंसं रॅपिड फायर आपण खेळणार आहोत आणि तेव्हा काही लोचा मुवमेंट क्रिएट होते का हे आपण थोडंसं चेक करणार आहोत. सो आता त्यांना स्लेट तर आपण मगाशी दिलेलेच आहेत. सो त्या स्लेटवर मी काही क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला, तुम्ही नोट डाऊन करायचे. पहिला प्रश्न आहे, पहिली भेट झाली ते ठिकाण आणि तारीख. जरा मोठं लिहा म्हणजे. हो सॉरी. बापरे, तारखांच्या बाबतीत मी नीरज मात्र बरोबर लिहिणार आहे. हां, दाखव आता कॅमेराला. नाशिक असं लिहिलेलं आहे नीरजने आणि मृणालने लिहिले माझं घर, म्हणजे आता तू नाशिकचीच आहे, तुझ्याच घरी असणार. तारीख लिहिलेली आहे नीरजने 19 जानेवारी 2015 आणि हिने लिहिले 25 जानेवारी. आता खरी तारीख काय आहे ते आम्हाला जरा कळू दे. 25 असू शकेल. चला, पहिल्यांदा मी बरोबर आहे. ओके. अशी एक गोष्ट ज्याच्याशिवाय तुमचा पार्टनर राहू शकत नाही, म्हणजे तू मृणालविषयी लिहायची आहे की ती ह्या गोष्टीशिवाय राहू शकत नाही आणि तू नीरजविषयी लिहायची. ओके. चहाशिवाय मृणाल राहू शकते, बरोबर आहे मृणाल? हो अगदी अगदी. आणि तिने लिहिले झोपेशिवाय तू राहू शकते. वा, परफेक्ट आहे. नीरजला मृणालची न आवडणारी सवय. दोघांनी लिहायची की तुला असं वाटतं की त्याला ती आवडत नाहीये तुझी सवय असं. मला मोठ्याने हे लिहित 2 लिहिते हा मी. अशा खूप आहे. त्याने मी list पण देऊ का लिहिली. तुलाच द्यायला? पहिले नीरजला दाखवते म्हणजे आम्हाला कळेल की नेमकं नीरजला कुठली आवडत नाही मृणालची सवय. रुटीन फॉलो अरे न बापरे, मग करणं. आता 3 झाल्या. आणि मृणालने लिहिलंय ओव्हर थिंकिंग आणि चिडचिड. आता खरं सांग नीरज, तुला काय नाही, खरं कुठली सवय नाही आवडत आहे? तिन्ही पण. हा, हे पण आहेच तिचं पण. येस. कारण तू मला सतत सांगतो तू खूप विचार करतेस, कशाचाच विचार करू नकोस. चिडचिड तर मी करतेच. ओके. सो या तिन्ही गोष्टी आपण ग्राह्य धरूया. हो. ओके. लग्नातली दोघांची फेवरेट मुमेंट, म्हणजे ती दोघांनाही आवडत असेल अशी एक मुमेंट लिहायची. लग्नातली लग्नाच्या दरम्यानची किंवा लग्नातली अशी मुमेंट, अशी एक इन शॉर्ट हां. ती मुमेंट असं लिहिलंस तरी चालेल. खूप मोठ्या, सॉरी. नीरज विचार करतो एवढं काय लिहिते. मी ओळखते ते. बरं, तिचं आधी रेडी. अरे तू पण लिहिलं. ओके. त्याने लिहिलंय सप्तपदी आणि हिने लिहिलंय जेव्हा मी त्याला बसमध्ये व्हेन्यूवर येताना पाहिलं. ओ अच्छा, ओके. ओके. बरं. मृणालच्या 3 बेस्ट फ्रेंडची नावं लिहायची. तू पण मी पण लिहू? हा, म्हणजे आम्हाला ती चेक करता येते. अरे नाव नाही आठवत. त्याला आठवणारच नाही. थांब, त्याला लिहू दे मग दाखव. तुला एक आठवली आहे ना, बस झालं. नाही, मला चेहरे समोर येतात पण मला नाव नाही आठवत. दोघेही प वरून आहेत. अरे यार, नाव का नाही आठवत मला. एक लिहिलीयस ना? लिहिलंयस. हा. हा, ठीक आहे, चल दाखव. राजी म्हणजे अर्थात राजश्रीताईच असणार आहेत. राजश्री, प्रतिमा आणि परेश. तुझ्या डोक्यात काय होतं? त्या दोघंच होते? हा, तेच होते. राईट, मला नाव सुचत नव्हते पण. ओके ओके. राजश्रीताई म्हणजे अर्थात आपल्या हो. सगळ्यांनाच माहिती, तू तिथे मी मधली तुझ्यासोबतची मैत्रीण अर्थात. ओके. नीरजच्या स्पीड डायल मध्ये असलेल्या 3 व्यक्ती लिहायच्यात. हा, रेडी? मला माहिती. ओके. नीरजने लिहिले मृणाल, आई आणि निशिता. सेम, मी, निशिता आणि आई. वा, परफेक्ट आहे. आता मृणालचा पहिला टेलिव्हिजन अपिअरन्स, पहिली मालिका असं नाही, तिचा टेलिव्हिजनवरचाच पहिला अपिअरन्स. नाही, त्याला नाही माहिती. ऍड होत्या तिच्या आधी पण. आहे तो तोंडीच सांगू देत. बरं, तू तर लिही तुझं काय होतं, आम्हाला चेक तरी करू दे. आम्हालाही कदाचित माहिती नसेल तर आम्हाला प्रेक्षकांना कळेल. ओ
अच्छा yes. बरं, नीरजने काय लिहिलंय बघूया. मी टेलिव्हिजन ऍड्स टेलिव्हिजन ऍड्स आणि तू लिहिलंय TRP ETV मराठी. ओके, मला जरा एक्सप्लेन कर ना काय ते ETVवर तेव्हा ना महेंद्र कदम सर डिरेक्ट करायचे ते रटाळ प्रोग्राम. ओ अच्छा. हा आणि त्यात हे सगळे होते, सिद्धू दादा होता आणि त्याही तेव्हा तर तो नाटकात वगैरे काम करायचा आणि तोही अगदीच नवीन होता. त्यात माझं अगदी छोटंसं एक विडंबन होतं मौनपरी नावाचं. तेव्हा सोनपरी चालायचं खूप, तेव्हा मला मौनपरी म्हणून त्यांनी तिथे घेतलं होतं ETV मध्ये. एकच दिवसाचं शूट होतं. अच्छा. हो आणि ते मी केलं. तेव्हा मला हे सगळे भेटले होते, सिद्धार्थ दादा, सिद्धार्थ जाधव, माधवी निमकर आणि सुहासताई, सगळेजण ते परांजपे सुहास. ओके तर तो ओके. कॉमेडी शो होता. अच्छा. ओके, आणि नीरजने टेलिव्हिजन ऍड्स लिहिले अशी, म्हणजे त्याला असे टेलिव्हिजन ऍड केलेली असं त्या पहिले लोकल माहिती ऍड्स होतं. असतात ना केबलवर तेव्हा यायच्या बघ. अच्छा. तर त्या नाशिकला आम्ही खूप करायचो, नाशिकचे कलाकार. तर अच्छा. त्या त्यांनी पाहिल्यात कारण आणि वडिलांनी मी सीडी हे पण लावून पाहिलं जाऊन actually, मला दाखवलं. आता आठवतं तू दाखवलंयस मला हे पण TRP. हा हे त्याला हे त्यानं बघितलेलं, तू पाहिलेलंस? हो म्हणजे तिने नंतर मला दाखवलं होतं ते. अच्छा. हा असं पण तशी पण मला मिळाली होती एक. CD मिळाली होती तेव्हा, तर अर्थात तेच असेल. हो. ओके, नेक्स्ट आम्हालाही नव्याने कळलं मृणाल. ओके, नीरजची खटकणारी गोष्ट मृणालला. त्यालाही माहिती आहे. झोप आणि न बोलणे अशा दोन वेगवेगळ्या अच्छा, गोष्टी दोन्ही आलेल्या आहेत. बरोबर आहेत. न बोलणे म्हणजे आजही मी एवढं बोलते, लोक म्हणतील ही का एवढं बोलते. कारण मला ताकीद दिले की तू बोल, मी नाही बोलत. म्हणजे बसल्या बसल्याच मला तू सांभाळून घेशील ना. सो म्हणून मी एवढं बोलते. ओके. पण तो तसा कमीच बोलतो. ओके, हरकत नाही. मृणालची फेवरेट डिश तू लिहायचीस आणि तू लिहायचे नीरजची न आवडणारी डिश. अच्छा, खिचडी पण आवडते. हो. बापरे. आणि ह्याने लिहिलंय शेपूची भाजी. करेक्ट आहे दोघांचा. खिचडी का तुला आवडत खिचडी असेल मला म्हणजे? खूप आवडते. मी माझं गो टू फूड खिचडी आहे. फोडणीची खिचडी, तुरीची डाळ घातलेली, त्यात काही नसलं तरी मी ती कधीही खाऊ शकते. पण हे नुरवीमुळे की तुला पहिल्यापासून आवडतं पहिल्यापासून, अगदी पहिल्यापासून. म्हणून? ओके. मृणालचा मूड चेंज झालाय किंवा मूड स्विंग झालाय, हे ओळखण्याची तुझी सिक्रेट ट्रिक काय आहे? मृणालचा मूड चेंज झालाय किंवा मृणाल त्या मूडमध्ये नाही आहे, आता चिडचिडी झाली, हे ओळखण्याची एक सिक्रेट ट्रिक काय सांगशील आम्हाला? ते तू नोट डाऊन करू शकतोस. मृणाल पण कदाचित लिहू शकते की तुला काय वाटत असेल की तो कशामुळे ओळखतो तुझी चिडचिड होते. दोन्ही एक्स्ट्रीम आहे असं मला वाटतं. म्हणजे मी माझ्या बाबतीत हे ऑब्झर्व केलं. हो हे खरं आहे ॲक्च्युली. मला तो शब्द लिहायचा पण आता लिहू चालेल? लिही ना, बिंदास. मला कदाचित ओके. चिडचिड किंवा शांत बसणे. ओके, अच्छा तेच लिहिलंयस तू. पण मी हे बघ मला काहीतरी लिहिलंय नाही. मी शांत बसते खूप चिडून. हां परफेक्ट. लास्ट क्वेश्चन आता. नीरजला मृणालचा आत्तापर्यंत आवडलेला रोल, फेवरेट भूमिका. तुला मला असं आत्तापर्यंत वाटतं- मृणालने केलेली कुठली भूमिका तुला आवडली? तेवढंच पाहिलंय कारण मी ओळखते. हे माझं बावर आहे. पण तू तिथे मीच्या वेळेला भेटलेलास म्हणजे ते पण तू बघितलंच असशील ना? थोडं प्लस मायनस बघायचं म्हणजे कंटिन्युअस फॉलो केलं असं नाही झालं. ओके. कारण का तेव्हा मी अमेरिकेत नव्हतो ॲक्च्युली, इकडेच होतो तेव्हा. पण माझे क्लासेस आणि बाकीच्या गोष्टी असायच्या माझ्याकडे. ओके. पण हे तुमचं डिस्कशन कधी झालेलं की हा रोल तुला म्हणजे त्याला तुझा खूप आवडतो, हे असं कधी डिस्कस केलेलं नाही, किंवा कधीच त्याला नाही. काही असं डिस्कस नाही केलं. पण मला असं वाटतं की तोच रोल आवडला असेल. तो सगळ्यांनाच आवडतो अर्थात हेमंत बावरे मधला. हाय. येस. सो खूप धमाल आली, मजा आली. लव्ह गेम लोच्या अशा 3ही सेगमेंटमध्ये आपण बऱ्याच गोष्टी ह्यांच्याकडनं उलगडून घेतल्या आहेत. अर्थात लव्ह स्टोरी आपल्या बऱ्याच जणांना माहिती होती, पण काही अर्थाने आज नवीन जे काही आमच्याशी जोडले गेलेले आहेत किंवा मृणालचे जे काही नवीन फॉलोअर्स आहेत त्यांना ही गोष्ट नव्याने कळली असेल. गेममधून आम्हाला थोड्याशा गोष्टी कळल्या आहेत. इन्स्ट्रक्शन एकमेकांना कसं देतात, कसं बॉन्डिंग आहे एकमेकांसोबतचं,
आणि लोचामध्ये अर्थात त्यांनी लोचा मुवमेंट सांगितली आहे आणि काही वेळेला रॅपिड फायरमधनं थोडीशी लोचा मुवमेंट क्रिएट झालेली असू शकते काही उत्तरांच्या बाबतीतली. पण आय होप नीरजला पण तू खूप बोलतं केलेलं आहेस बऱ्यापैकी. नीरजची आम्ही जेव्हा नेहमी गप्पा मारतो तेव्हा छान वाटतं, खूप छान आहे त्याचा स्वभाव आणि अर्थात तू म्हणतेस तसा शांत आणि समजूतदार स्वभावाचा आहे जे आम्हाला नेहमी जाणवतं. आणि थँक्यू सो मच पुन्हा तुला एकदाही म्हणाल कारण इतका वेळ देऊन आम्हाला हा इंटरव्ह्यू दिलास त्यासाठी. नाही. आणि तुझे जे काही चाहते आहेत त्यांना नेहमीच तुम्हा दोघांची जोडी बघायला खूप आवडतं. जसं मालिकेतही ते तुला खूप म्हणजे मालिकेतही तुझ्या जे काही रोल असतात ते त्यांना खूप आवडतात. तशी खऱ्या आयुष्यातही तू बऱ्याच जणांना आवडतेस. थँक्यू सो त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू आणि थँक्स टू यू की तू एवढ्या सगळ्या केऑसमध्ये पण हे शूट केलंयस शांतपणे. Yes. आणि दुसरं म्हणजे तुझ्या ह्या चॅनलच्या माध्यमातूनच आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो. Yes. सो थँक्स टू आणि सगळ्याच टीमचं थँक्यू. थँक्यू.